नितीनदादा बोरेकर, विनोद भाऊ जयवाल, अर्चनाताई तालन शहर अध्यक्ष, चंदाताई लांडे महिला शहर अध्यक्ष, बंडूभाऊ डकरे, आशिषजी कावरे, अमोलदादा कोरडे तालुका अध्यक्ष दर्यापूर, रवींद्रजी गवई तालुका अध्यक्ष अचलपूर, आमचे नाना भाऊ ज्यांनी संचालन केला, सागर भाऊ, सोनाली ताई आणि सगळे विद्यार्थी जोडे इथे उपस्थित आहे. सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देते. जीवनातला सगळ्यात पहिली पायरी जर आपण म्हटलं स्टुडंट लोकांना, विद्यार्थी लोकांना, की असे सारखे मंच तुमचे शेजारी बसणारे जे तुमचे पेरेंट्स आहे त्यांना विचारा, ते जेव्हा शिकत होते की असा मंच त्यांच्यासाठी, त्यांना ॲप्रिशिएट करण्यासाठी कधीही त्यांच्याकडे असा या पद्धतीचा मंच कधीही उपलब्ध नव्हता. समाजासमोर येणं आणि समाजाने त्याचं कौतुक करणं, त्या विद्यार्थ्यांचं ॲप्रिशिएशन करणं, हा जगात खूप कमी लोक दुसऱ्यांना ॲप्रिशिएट करू शकतात. मेजॉरिटी लोक फक्त पाय ओढण्याचं कामं करतात. अदरवाइज few people are there in the society who appreciate the other person who's doing good in his life or her life. This is very rare. आपल्याला जर पाहिलं, माझे जगामध्ये, मी माझे जीवनामध्ये जोडी जगली आहे. मी नेहमी डॉमिनेशनला क्रॉस करताना जीवनामध्ये पुढे जात गेलेली आहे. जेव्हा इथे आली, लग्न केला, तर लोकांनी म्हटलं हिरोईन आहे, शी इज टू ब्युटिफुल, सो विल गो टू सी हर, विल गो टू हाऊ शी वॉक्स, विल गो अँड वॉच हर. So this was the only talk Amravati had when I got married in 2011 and I came to Amravati. आणि ते टॉक पासनं people start appreciating, नहीं यार नवनीत राणा मेहनती आहे. She is a positivity lady. She walks, she talks to everybody. If somebody is not smiling, पण ती समोरून येऊन ती स्माइल करते, ती बोलते, ती विचारते, त्या पद्धतीचा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड एव्हरीबडी शुड हॅव इन हिज लाईफ. वेदर यू आर अचीविंग 99% in your life, whether you are achieving 35% in your life, negativity have no place in your life. So be positive always. रवीजींनी म्हटलं की ते पहिले खासदार होत्या, आता माझी खासदार झाल्या. तो आय थिंक फेलियर वी ऑल शुड डायजेस्ट इन अ पॉझिटिव्ह वे. आणि ते पॉझिटिव्ह वेनी मी कोणाचं नाव घेणार नाही, पण काल रवीजी एक अंतिम विधीमध्ये एक यंग विद्यार्थीचे गेले होते. सगळ्यांना मराठी कळते ना, आय थिंक दिस इज ऑल मिक्स, सो आय डोंट नो. काल एक विद्यार्थीचं, मला माहीत नाही की हाऊ पॉझिटिव्ह थिंग दिस इज. मी आपल्याला विनंती करीन सगळे विद्यार्थ्यांना की फेलियर इज ऑलवेज देअर इन लाईफ. फेलियरतून ना हारताना वी ऑल शुड ट्राय टू क्रॉस इट. बिकॉज येस्टरडे जेव्हा एक सुसाईड नोट रवीजींनी म्हटलं की एक सुसाईड नोट होती 12वीची विद्यार्थीचं, आणि तिने सुसाईड नोट लिहिलं आपल्या आई वडिलांना की व्हॉट एव्हर तुम्हाला माझ्याकडनं जे एक्सपेक्टेड आहे ते मी माझ्या जीवनात करू शकत नाही आहे, म्हणून ही पाऊल मी माझ्या जीवनात उचलत आहे. आणि सी सुसाईड, तिने सुसाईड केला आणि तिने आपलं जीवन हातातून गमवलं. आय विल आस्क यू एव्हरीथिंग, एव्हरीबडी, 35% वाला विद्यार्थी पास झालं ना, झालं की नाही झालं? आणि आता आम्ही आज ज्यांचे सत्कार करणार आहे, मेजॉरिटी students are there who got 95-99% in their life, and few people are there who's there at home who achieve 36 point some percent or 50% or 60% or 70%. Life is not going to stop. Life is going to give you second chance in your life. Ki today I have achieved 35%, so tomorrow definitely if I am working hard for it, so I am going to achieve 99% in life. So give chance to your life. Don't lose hope. मी एकच विनंती करीन सगळे विद्यार्थ्यांना की आज ज्यांनी 12th आणि 10th मध्ये 99, 95, 85, 80, 70, 75 अचीव केले असन,
जर एंट्रन्स मध्ये आपल्याला वर खाली जर मार्क्स झाले तर आपण काय करू नेक्स्ट, आपण काय केलं पाहिजे. आता बरेचसे लोक इथे डिसाइडेड आहे की मेडिकल करायचं आहे, इंजिनिअरिंग करायचं आहे, IT सेक्टरमध्ये जायचं आहे, मला डॉक्टरच व्हायचं आहे, प्रॅक्टिस करायची आहे. या सगळी गोष्टींनी आम्ही सगळे विद्यार्थी माइंड सेट करून असतो आणि आमच्यापेक्षा जास्त आमचे पेरेंट्स आम्हाला सांगतात की मी माझा ड्रीम आहे की तू हेच झाली पाहिजे, तू असंच झालं पाहिजे. दॅट इज ऑल गुड, यू टेक इट. तुम्ही ते घेणं शिकलो पाहिजे की दे आर ॲडवाइजिंग, इट इज अ गुड वे की पेरेंट्स ला वाटते की तुम्ही करू शकता म्हणून तुम्हाला ॲप्रिशिएट करता. पण थिंक इन दिस वे, इफ वन डोर इज क्लोज सो डेफिनेटली द विंडो इज वेटिंग फॉर यू. सो वी हॅव टू वॉक टू दॅट विंडो. इफ एंट्रन्स you get less marks, try next year, but don't lose hope. If you lose health, still fine. If you lose money, it's still fine. If you lose friends, it's still fine. If you lose home, it's still fine. But if you lose hope, then no chance for you to grow in your life. So मला असं वाटते की लाईफ मध्ये होप हे आपण कधीही गमावलं नाही पाहिजे. रवीजींनी आपल्याला विचारलं की नवनीत राणा परत एकदा बाहेर निघाली पाहिजे काय, आणि एक माझी सैनिकाची मुलगी इथपर्यंत येईन हा माझ्या आई वडिलांनी स्वप्नात कधी स्वप्न पाहिलं नव्हतं. की एक नॉर्मल परिवाराची मुलगी स्वतःच्या बलबुत्यावर, जिला मराठीचं अ ब येत नव्हता, अमरावती आल्यानंतर ॲज ए सून म्हणून, आणि ती इथपर्यंत पोचू शकते. आणि पूर्ण देशामध्ये कोणत्याही राज्यामध्ये जर गेलो तर अमरावती नाव आल्यानंतर आजची ती राणाची अमरावती आहे काय, ती नवनीत राणा काय, ती हनुमानजीवाली काय, अरे तिने जे महाराष्ट्र गाजवला होता काय. अशा पद्धतीने जसं रवीजी म्हणतात की नॉर्मल परिवारातून मनी कॅनॉट स्टॉप युअर फ्युचर, दॅट इज फॉर व्हेरी शुअर. इफ एनी स्टुडंट सेज की मनी इज स्टॉपिंग माय करियर और मनी इज स्टॉपिंग मी टू take my education, that is all nonsense. Money cannot stop you at all. If a ex-military man's daughter can become a member of parliament, a normal worker who used to work in 100 rupees and 50 rupees a day can become a third time MLA from one constituency. So you have all the caliber in you that you can achieve stars and moon and suns in your life. So don't worry, no losing hope, fight for it. I know it is never easy. रवीजींनी सांगितलं तुम्ही जसं पास झाले, 99 अचीव केले, 95 अचीव केले, 92 अचीव केले. मी माझे एक्झाम मध्ये फेल झाली. एक असते की ज्यांनी प्रिपरेशन केली नव्हती तो हारलं, जर तो पडलं, जर तो फेलियर झालं तर ते लाईफ मध्ये झोन वेगळं असते. एक मेरिट स्टुडंट जेव्हा काही मार्क्समुळे फेल होतो तर त्याचा दुःख तो मेरिट स्टुडंटच विचार करू शकते. आणि मला असं वाटते की मी कमी पडली असन कुठे ना कुठे, मी परत त्याची तयारी करेन आणि परत या मैदानामध्ये नक्की येईन. मी जेवढेही विद्यार्थी आहे, रवि जी अपन बोले कि नवनीत को हराया, अब रवि की बारी है. हम आए भी खाली हाथों से थे, अगर लोगों ने आशीर्वाद नहीं दिया तो हम जाएंगे भी खाली हाथों से. आपके पीछे और मेरे पीछे कौन सा पॉलिटिकल राजनीतिक बैकग्राउंड था कि जिसके भरोसे हम राजनीति में आए. हमने कष्ट किया, रक्ताचा पाणी केला, 24/7 लोकांमध्ये राहिलो. वी मेड पीपल बिलीव्ह इन अस, पीपल बिलीव्ड इन अस. अँड तिसऱ्यांदा तुम्हाला आमदार म्हणून त्यांनी निवडून आणलं. अँड ॲज ए इंडिपेंडेंट मेंबर ऑफ पार्लमेंट 2019 आय रिप्रेझेंटेड फ्रॉम 2019 to 2024 या जिल्ह्याचा विकास केलं. मी माझ्या जिल्ह्यामध्ये एअरपोर्टसाठी तुमचं भविष्य, तुमच्यासोबत आमच्या मुलांचं भविष्य. अमरावती पीपल शुड नो बाय द प्रोग्रेस ऑफ अमरावती की आज अमरावतीचं नोंद कशा पद्धतीने झाला पाहिजे की अमरावतीमध्ये एअरपोर्ट इज कमिंग इन 2-3 months.
South Asia's biggest pilot training academy from Tata company. They are starting in 2-3 months. South Asia's pilot training academy. Textile park, India has got only 7. One Amravati we have got in that 5 years. So I think, and in future, ki Nagpur te Amravati, je metro आली पाहिजे, जे मेट्रो आली पाहिजे. नॉर्मल बसमध्ये आपण जेव्हा ट्रॅव्हल करतो ट्रॅव्हल्समध्ये, ते जेवढे पैसे त्याच्यात लागते ती मेट्रो रोडवर धावणारी आहे. 1.5 तासामध्ये आपण अमरावती पोचू. आणि अमरावतीमध्ये जे ट्रेन फ्लाइट्समध्ये जे तुम्हाला सर्व्हिस भेटतात तीच सर्व्हिस त्या मेट्रोमध्ये तुम्हाला प्रोव्हाइड होऊन त्या पद्धतीची मेट्रोची येणारे काही महिन्यामध्ये ती मेट्रो सुद्धा नागपूर अमरावती अमरावती नागपूर. माय विजन इज ओनली अमरावती शुड प्रोग्रेस. Amravati should have each and every single thing what big cities got, like Pune, like Mumbai, like Hyderabad. I should come into that level. I should say proudly that I belong to Amravati. And आमचे मुलं जर शिकले आणि शिकल्यानंतर जर हातात फक्त डिग्र्या राहिल्या आणि they don't have any job opportunity in Amravati, then as a politician, then as a leader, we are fail into that field. I want my student, I want my kids to work in Amravati. They should get opportunity in Amravati. त्यांना जॉब अपॉर्च्युनिटी इथेच प्रोव्हाइड झाली पाहिजे. 5 वर्षामध्ये मी संघर्ष करून या मोठी गोष्टी आणल्या. कई लोगों को बहुत खुशी हुई है मेरे हारने से. गम तो मुझे इस बात का है कि मेरी अमरावती 10 साल पीछे चली गई है. लौटेंगे फिर एक दिन उसी अंदाज में, लौटेंगे फिर एक दिन उसी अंदाज में. कई बादल छाने से सूरज का अस्तित्व खत्म नहीं होता है. म्हणतात ना, पावसात काळे ढग छारल्याने जो चमकणारा सितारा असते ना, त्याची चमक, तो काळे ढग कधी जास्त वेळ थांबू शकत नाही. चमकणारा सितारा झोपडीत असला तरी तो चमकणारा आहे. चमकणारा सितारा जर मोठे घरात राहिला तरी तो चमकणारा आहे. सो आय विल जस्ट ब्लेस यू एव्हरी स्टुडंट हु आर देअर टुडे. डोंट गेट डिप्रेस्ड बाय एनिथिंग. डोंट थिंक टू मच. डोंट डू कॉम्पिटिशन विथ युअर फ्रेंड्स, विथ युअर नोन पीपल. इट इज ओनली यू हॅव टू कम्पीट युअर सेल्फ. मी कोणासोबतही कॉम्पिटिशन कधी केला नाही. मी माझ्या जीवनामध्ये मी कशी बेस्ट बाहेर येईन, आय कम्पीट माय सेल्फ. इफ आय वॉन्ट टू लुक बेटर, इफ आय वॉन्ट टू सी मेक पीपल एप्रिशिएट मी, सो आय शुड वर्क ऑन माय सेल्फ. आय शुड नॉट डॉमिनेट समबडी एल्स. आय शुड वर्क ऑन मी. तुम्ही कशा निखरून येणार आहे बाहेर, तुमचं भविष्य कसं चांगलं होणार आहे दुसऱ्यांना डॉमिनेट करून नाही. तुमचे स्वतःचा चांगलेपणा, स्वतःचा टॅलेंट बाहेर आणल्यानंतरच लोक तुम्हाला एप्रिशिएट करतील. हे विचार करून चला. जेवढेही पेरेंट्स इथे बसलेले आहे, डोंट फोर्स युअर चाइल्ड फॉर एनिथिंग. यू कॅन जस्ट गाइड देम, बट फोर्सिंग इज टोटली डिफरंट देन अ गाइडिंग. Forcing means you're making your kid go in depression. If 12th standard student is suiciding, giving a letter of suicide, then all parents should think once. की फोर्स केल्याने मुलांचा मॉरल डाऊन होते, तो एनकरेज होत नाही. माझ्या नवऱ्याला तुम्ही पहा की ज्या पद्धतीने एक आमदार असल्यानंतर सुद्धा मी जेव्हा पडली, पराभूत झाली, त्याच्यानंतर सुद्धा एक शब्द म्हटला नाही. आई वडील जसा बॅकबोन असतात, जीवनाचा जीवन साथी हा सगळ्यात मोठा एक्झाम्पल आहे की परत म्हणते उभी राहा. So I think you should have everything in you that people around you, this is for the student, people around you should appreciate and stand for it. Make that strong, be that strong, be that positivity. And त्या पद्धतीने जेव्हा तुम्ही बाहेर निघाल, अरे few people are there to dominate you, but 100 of hands are waiting to hug you and appreciate you. So be that student. Career is waiting for you. If not engineering, if not doctor, do something else.
that field can be much better what you are waiting for. मला वाटते माझ्या जीवनामध्ये आणि आमचे सगळे सिनियर जेवढेही आमचे पक्षाचे, रवीजींचे पक्षाचे, माझा पक्ष तर भारतीय जनता पार्टी आहे, अध्यक्ष महोदयने तिथून हातही हलवलं. आय एम वर्किंग फॉर सम अदर पार्टी. पण मुलांचे याच्यासाठी आज मी 1.5-2 महिन्यानंतर दिस इज दी फर्स्ट स्टेज जिथे येऊन मी आज भाषण केला पराभूत झाल्यानंतर, बिकॉज आय वॉज मेकिंग माय सेल्फ रेडी फॉर द नेक्स्ट स्टेप. आणि फक्त आज जर बाहेर आली आणि बाहेर पडून मंचावरनं बोलण्याची ताकद ठेवली तर फक्त आमचे जे मुलं आहे त्यांचं भविष्य उज्ज्वल झालं पाहिजे, त्याकरिता आज मी इथे आली आणि तुम्हाला ॲप्रिशिएट करण्यासाठी आली. किती लोकांना वाटतं की नवनीत इज वर्थ आणि नवनीत राणा परत एकदा, नाही तर मी घरी बसून जाईन. आय एम ओके विथ एव्हरीथिंग इन लाईफ. आय एम टू पॉझिटिव्ह. किती लोकांना असं वाटते की आय शुड कम आउट, वर्क फॉर अमरावती अँड तुमचे भविष्यासाठी मी काम केलं पाहिजे. किती लोकांना असं वाटते? इट्स ऑल एव्हरीबडी. ओ थँक्यू सो मच. दिस एप्रिशिएशन इट इज नीडेड. हा एप्रिशिएशनची गरज आज तुमच्या मुलांना जशी आहे तसंच या मतदारसंघामध्ये काम करून आज ते एप्रिशिएशनची गरज मला सुद्धा आहे. मेनी false commitment happened in the campaigning of elections. I don't want to mention everything. बस मैं आप लोगों को इतना ही बताऊंगी, मैं हार जरूर गई हूं पर मेरी हिम्मत को हारने नहीं दूंगी. हिम्मत बांध कर मैंने 4 साल बच्चों को 10th के बाद 12th के बाद पार्लियामेंट लेके गई. पार्लियामेंट के काम कैसे होते हैं मेरे अमरावती के बच्चों ने देखना चाहिए. पार्लियामेंट की बिल्डिंग देखनी चाहिए, पार्लियामेंट का कामकाज देखना चाहिए. न्यू एजुकेशन पॉलिसी पे जब 10th 12th के बच्चों ने मिनिस्टर से बात की, सो आई वाज फीलिंग प्राउड कि दिस स्टूडेंट्स बिलोंग्स टू माय कंस्टिट्यूंसी एंड टुडे द मिनिस्टर ऑफ एजुकेशन दे स्पोक टू देम about the new education policy. My student from Amravati, they spoke to him, all they spoke to the ministry, the speaker and all other minister. Presidential राष्ट्रपति भवन से लेकर सब चीजें जब दिखाई तो प्राउड फील किया कि हमने नाम भी नहीं सुना था 10वीं 12वीं के पार्लियामेंट का कोई कामकाज इस तरीके से होता है. पर दिस स्टूडेंट वेर लकी इनफ की आय वॉज मेंबर ऑफ पार्लमेंट. नाही तर आपण लग्नात ना एक चिठ्ठी बनवतो की तुझे नातेवाईक 2 येईन, माझा 1 येईन, त्याचे 4 येईन आणि 50 मध्ये आपण लग्न निपटून टाकू. आणि 500 मुलांना मी दिल्लीपर्यंत स्वतःचे खर्चावर जे पार्लमेंट म्हणून मला पैसे भेटत होते मानधन, त्या पैशातून त्यांच्यावर खर्च केले आणि त्यांना दिल्लीपर्यंत नेऊन गरीबातला गरीब मुलगा विद्यार्थी ज्यांनी पर्सेंटेज चांगले स्कोर केले त्यांना तिथपर्यंत नेला. 3 दिवसाचा ट्रिप केलं. लायब्ररी पासून संविधान कसं झालं, पहिली संविधानाची बुक, पार्लियामेंट कशी आहे, त्याचं कामकाज काय आहे. रवीजींनी सांगितलं कि आप हारे जरूर हैं पर आपकी ताकत कम नहीं हुई है. तो इस बार फिर जो बच्चों को हम डिसाइड करेंगे जो मेरिट में है उसमें से कई बच्चों को इस बार फिर मैं पार्लियामेंट जरूर लेके जाऊंगी. ये मेरा कर्तव्य बोलता है. एज ए मेंबर ऑफ पार्लियामेंट के नाते नहीं पर अमरावती के मेरे आने वाला भविष्य हमारे बच्चों का अच्छा हो और मेरे तरफ से उनके जीवन में कुछ अनुभव मिले उसके लिए मैं जरूर करूंगी. आणि जेवढेही कार्यकर्ता आहे हे तुमच्यासाठी आहे. तुम्ही मनापासून मेहनत केली. आपण काय झालं कसं झालं हा सगळ्यांना माहित आहे. माझ्यापेक्षा तुम्ही सगळे अनुभवी आहे. कमर सगळ्यांनी कसली पाहिजे. कमर कसून येणाऱ्या विधानसभेत तुमची सगळ्यांची ओळख बाकी सगळ्या लोकांना माहीत पडली पाहिजे. त्या पद्धतीने आपण सगळे कार्यकर्त्यांनी एकजुटीने कमर कसून बाहेर निघून आत्तापासून आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे. जेवढे महिला जेवढा परिवार आमच्या सोबत रवी भाऊ सोबत 2007 पासून जुळलं होतं तो आजही सुद्धा त्याच ताकदीने जुळून आहे. त्याचा एकच कारण आहे, कारण आम्ही डेडिकेटेड लोक आहोत.
इन्कमिंग करणारे नाही, पण काही ना काही लोकांना देण्याकरिता आम्ही ते आहे. आणि जी लहान मुलगीनी माझे प्रचारात कॅम्पेनिंग केली होती, ईश्वरी, raise your hand and show everybody. Turn around there. Turn. Say hi to everybody. They will appreciate you, beta. Yes. आणि खूप सुंदर बोलली होती. I didn't had chance to talk to her, but she did campaigning at that time. तर मला वाटते असे लहान लहान मुलांपासून सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. ज्यांनी मत दिले त्यांचे मनापासून मी आभार नेहमी करत आलेली आहे. ज्यांनी नाही दिले त्यांना माझा जीवनातला एक प्रश्न नक्की राहील की 10 वर्ष आमची अमरावती मागे गेली, आता त्याची जबाबदार कोण घेईल? कारण प्राईम मिनिस्टर इज नरेंद्र मोदीजी, आणि त्या पक्षाची जर खासदार या अमरावतीमध्ये असती, सो एव्हरीथिंग वॉज पॉसिबल. सो फक्त मी त्या सगळे लोकांचा धन्यवाद करेन. बट दिस इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी. वेन वी न्यू कि the Prime Minister is going to become Narendra Modi ji, then why not Amravati had given the Member of Parliament from Amravati. सगळ्यांचे मी तुमचे उज्ज्वल भविष्यासाठी माझेपेक्षा तुम्ही सगळे मोठे झाले पाहिजे, हेच ईश्वरचरणी मी प्रार्थना करते. आणि सगळ्यांना खूप मनापासून खूप खूप आशीर्वाद आणि खूप शुभेच्छा देते. गॉड ब्लेस. धन्यवाद. सौभाग्यवती नवनीतजी रवी राणा यांच्या मी